यानंतर एक मोठी बातमी, कुंभमेळ्याचं बनावट वर्क ऑर्डर प्रकरण समोर आलंय। मालेगावच्या एकाला 35 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून 6 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे। 6 संशयितांची पोलीस कोठडी सोमवारी संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। यानंतर एक मोठी बातमी, राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे 18 ते 19 ऑगस्टला मुंबईत आंदोलन। महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची तब्बल 86,662 कोटींची देयके प्रलंबित बिलांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशन आक्रमक। सरकारने तातडीने दखल घेऊन ठोस आणि कालबद्ध निर्णय घ्यावा अशी कंत्राटदार फेडरेशनची मागणी। जर शासनाने थकीत बिले अदा केली नाही तर 18 ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचा इशारापर्यंत दिला होता। परंतु त्याप्रमाणे शासनाकडून कोणत्याही प्रकारे दिलासा न मिळाल्यामुळे राज्यातील सर्व ठेकेदार 18 ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने येऊन धरणे आंदोलन करण्यास बाध्य झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा निर्णय पक्का केलेला असून ते आंदोलनाला बसणार आहेत। तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांची बिले लवकरात लवकर अदा करून त्यांना दिलासा द्यावा। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महापौरांच्या विभागात 10 कोटींची कामे निधी वाटपात दुजाभाव होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधवांचा असा आरोप आहे। महापालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागात विविध कामांवर सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। एकाच विभागावर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालाय। निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। एन विभाग हा महापौर रितू तावडे यांचा प्रभाग आहे। एन विभागातील 5 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या कामांची माहिती प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केली आहे। शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी ही जनतेच्या पैशाची लूट असल्याचा आरोप केलाय। मुंबईत एसआयआर मोहिमेत विसंगती आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेत सवाल। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केलेत। मुंबई शहर जिल्ह्यात 99.99% आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 99.96% मतदार अर्ज वितरित केल्याचा दावा आहे। दुसरीकडे मुंबई शहर जिल्ह्यात 9.72 आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 11.73% मतदार बेपत्ता आहेत। जर 99.99% मतदारांच्या घरी मतदार अर्ज वितरित केले तर 11.73% मतदार बेपत्ता कसे? निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।